तिच्या हाताच्या पूर्ण नसा कापलेल्या होत्या, डोळ्यामधून तिच्या रक्त बाहेर येत होतं आणि जे दात असतात ना, 1-2 दात सुद्धा पडलेले होते. आले होय तुम्ही, या या या, तुमचीच वाट बघत होतो, कारण तुम्ही आल्याशिवाय आपली स्टोरी सुरू होणारच नाही. आता तुम्ही आलायत तर स्टोरी सुरू करूयात. आजची स्टोरी खूपच छान आहे, म्हणजे खूपच भीतीदायक आहे. छान म्हणणं बरोबर नव्हे बरं का. आता ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी नागपूरच्या जवळ आउटसाईड 30 किलोमीटर एक गाव आहे, त्या गावामधून आलेली आहे. आता त्या मित्राने त्याच्या गावाचं प्रॉपर नाव तर नाही सांगितलं, फक्त त्यांनी एवढं सांगितलं की नागपूरपासून 30 किलोमीटर आउटसाईडला आहे, तर तुम्ही नागपूरच म्हणून टाका. आणि ही त्याच्यासोबत ॲक्च्युअलमध्ये घडलेलं आहे. आता ही स्टोरी सांगताना मी अशा पद्धतीने सांगणार आहे जसं की ही पूर्ण काही घटना माझ्यासोबत घडलेली आहे. नमस्कार मित्रांनो, तर माझं नाव प्रतीक आणि ही जे आज तुम्हाला पूर्ण घटना सांगणार आहे ना, ही घटना माझ्यासोबत 12वीमध्ये घडली होती. जेव्हा मी 12वीमध्ये कॉलेजमध्ये जायचो त्यावेळेस जे आपण म्हणतो ना लाईटर मुलं तशा प्रकारचा होतो. कोंबडा कट हेअरस्टाईल, विचित्र प्रकारचे कपडे घालणं आणि फक्त आय्यशी करणं, म्हणजे मौज मजा या प्रकारचा नाद जास्त होता. आणि या नादामध्ये मुलींचा देखील नाद होता. तर आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा मी 12वीमध्ये ॲडमिशन केलं त्यावेळेस आमच्या कॉलेजमध्ये, आमच्या वर्गामध्ये एक अशी मुलगी होती जिच्यावर खरंच मी मनापासून प्रेम केलं होतं. तसं तर अनेक मुलीसोबत रिलेशनशिप होते माझे, पण ही मुलगी काहीतरी वेगळीच होती, जी माझं मन इतकं अट्रॅक्ट करून ठेवलं होतं हिने की असं वाटत होतं की यार अख्खं आयुष्य हिच्यासोबतच आपण जगायला पाहिजे आणि हिच्यासोबतच राहायला पाहिजे. आणि मी त्या मुलीच्या पाठीमागे लागलो, तिला आपल्याकडे खेचण्यासाठी, आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी. आणि मी केलं, तिच्यासोबत मैत्री केली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये केलं. आमचं अफेअर खूप दिवस चाललं, पूर्ण म्हणजे त्या कॉलेजमध्ये माझी 12वी संपेपर्यंत आमचं अफेअर चाललं, 1 वर्ष कंप्लीट. आणि 1 वर्षाच्या नंतर ती दुसऱ्या कॉलेजमध्ये गेली आणि मी त्याच कॉलेजमध्ये राहिलो. पण आमचं जे रिलेशनशिप होतं ते ऑनलाईन चालूच होतं. ती मला ऑनलाईन बोलायची, मी तिला ऑनलाईन बोलायचो. जे काही रिलेशन होतं ते सगळं आमचं चालूच होतं. तिला असं वाटत होतं की मी फक्त तिच्यावरच प्रेम करत होतो आणि मलाही तिचं मन तोडायचं नव्हतं किंवा मला तिला सोडायचं नव्हतं. पण जे माझं दुसरीकडचे जे अफेअर होते ते सुद्धा चालू होते. आणि ती जोपर्यंत माझ्यासोबत होती तोपर्यंत मी दुसऱ्या कोण्याही मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो नाही. पण जेव्हा तिने कॉलेज सोडलं त्यावेळेस मी फ्री झालो. मला असं वाटलं की ती पण असावी जवळ, दुसऱ्या पण असाव्यात जवळ. हे चुकीचं आहे, पण त्यावेळेस माणसाचं कसं बुद्धी थोडीशी विचित्र प्रकारची असते आणि माणसाला हे नको ते नको ते नको हे नको असं वाटतं. तसं माझ्यासोबत घडलं. पण आता अक्कल आली जेव्हा माझ्यासोबत असं काही घडलं जे घडल्याच्या नंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मला असं वाटलं की बापरे किती भयंकर आहे, म्हणजे खूपच डिस्टर्बिंग. आता आमचं जे रिलेशनशिप होतं ते फक्त ऑनलाईन राहिलं होतं. आम्ही कॉलिंगवर बोलायचो, SMS वर बोलायचो. मग आता 2-3 वर्ष गेले तर आमचं कॉलिंगवर बोलणं खूप कमी झालं आणि SMS वर बोलणंसुद्धा एवढं झालं की बस सकाळी उठल्याच्या नंतर गुड मॉर्निंग, जेवण झालं का, तिकडून पण गुड मॉर्निंग, जेवण झालं का, ठीक आहे, आज कामावर जातो, आज कामावर जाते, आज मला हे काम आहे, आज मला ते काम आहे. अशा प्रकारचाच बोलणं. जे पहिले होतं ना की बोलण्यासाठी उत्सुकता, टाईम देणं, चांगलं बोलणं, हे आता आमच्या दोघांमधलं संपलं होतं. आणि जे मी इकडं फिजिकल रिलेशनशिपमध्ये होतो हे खूप मुलीसोबत होतो, म्हणजे एका टाईमला 2-2 मुलीसोबत तरी मी असायचो. आणि ही गोष्ट त्या मुलीला माहीत नव्हती. तिला असं वाटत होतं की मला कामाचा व्याप आहे त्यामुळे मी तिला टाईम देत नसेल, पण इकडं थोडंसं वेगळं होतं. काय करणार, त्यावेळेस मला असं वाटायचं की ती तितक्या दूर काय भेटणं असणार आहे, तिला तिकडं सोडू द्या आणि आपल्या इकडं करू द्या. असं आम्ही खूप दिवस म्हणा, खूप वर्ष म्हणा असं रिलेशनशिप ठेवलं. आणि एकदम अचानक मधात आमचं अजिबात बोलणं संपलं. आम्ही फक्त एकमेकाचे स्टेटस पाहत होतो आणि काही दिवसाच्या नंतर ती स्टेटस पण पाहणं तिनं बंद केलं. आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मला 1 वर्षाच्या नंतर एक मुलगासुद्धा झाला. आता एवढे वर्ष मदत गेल्याच्या नंतर अचानक माझ्या व्हॉट्सअपवर एक SMS येतो अननोन नंबरवरून. त्याच्यामध्ये असं असतं की हाय, विसरलास का मला, फक्त एवढा SMS होता. आणि तो SMS वाचल्याच्यानंतर मी कन्फ्यूज झालो की नेमका हा SMS आहे कुणाचा. मी सुरुवातीला म्हणलं नाही, विसरलो नाही. मला वाटलं की बाबा असेल कोणीतरी, पण आपण चुकीचं नाव घेतल्याच्यानंतर समोरची व्यक्ती पुन्हा आपल्यावर म्हणजे
थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. तर थोडं बोलल्याच्या नंतर तिनं सांगितलं की मी आकांक्षा आहे आणि मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, बोल माझ्यासोबत. आणि आम्ही तिथून पुन्हा रिलेशनशिप चालू केलं. माझं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मला एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्याच्या नंतर 1 वर्षाच्या नंतर मला एक SMS येतो आणि त्या SMSमध्ये तीच मुलगी मला बोलते ज्या मुलीसोबत मी 12वीमध्ये लव्ह केलं होतं, जी मला सगळ्यात जास्त मुलगी आवडली होती, त्या मुलीचा SMS मला येतो आणि मीही तिच्यासोबत बोलतो. आणि आम्ही बोलता बोलता 1-2 महिने होतात आणि त्या 1-2 महिन्यामध्ये मी त्याला इतकं खोटं बोलतो की माझं लग्न झालेलं नाही आहे, मला म्हणजे मी लग्न केलंच नाही आहे, मी फक्त तुझी वाट बघतो आहे. आणि तिकून पण ती मुलगी म्हणते की खरंच मी पण तुझीच वाट बघते आहे. म्हणजे असं की मला खूप आनंद झाला की मला असं वाटलं की आता पुन्हा पॅचअप होऊ शकतं आणि हिच्यासोबत मी पुन्हा रिलेशनशिपमध्ये येऊ शकतो, जेणेकरून मला हिच्यासोबत फिजिकली यायचं होतं. तर ह्या गोष्टी सगळ्या चालू होत्या. 1-2 महिना आमची चॅटिंग चालू होती आणि 1-2 महिन्याच्या नंतर अचानक माझी जी वाईफ आहे, माझ्या वाईफने माझा मोबाईल घेतला. मोबाईल घेतल्याच्या नंतर तिने माझी चॅट पाहिल्याच्या नंतर तिचं बोलणं झालं. तर तिनं सांगितलं की बाबा मी याची वाईफ आहे आणि तू कोण आहेस जे माझ्या नवऱ्यासोबत बोलते, मला बोलू नको, असं नको. तो जे झालं ते झाल्याच्या नंतर वाद झाला आणि ती मधात काही दिवस पुन्हा बोलणं बंद केलं तिनं. माझं पण घरामध्ये खूप जास्त भांडणं झालते आणि 8 दिवस कमीत कमी आमचं बोलणं बंद होतं. पण 8 दिवसाच्या नंतर पुन्हा तिचा एक SMS येतो, व्हॉट्सअप SMS. आणि त्या SMSमध्ये काही SMS नसतो, त्या SMSमध्ये एक इमेज असते. जेव्हा मी लोड केली आणि ती ओपन केली त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली. पहिली इमेज अशी होती, ती पूर्णपणे रक्तानं लालभडक झालेली होती. तिनं तिच्या हाताच्या पूर्ण नसा कापलेल्या होत्या, डोळ्यामधून तिच्या रक्त बाहेर येत होतं आणि जे दात असतात ना, 1-2 दातसुद्धा पडलेले होते. हे पहिला फोटो होता. आणि दुसरा सेकंड फोटो तिचा असा आला की याच अवस्थेमध्ये ती वर पंख्याला स्वतःला गळफास लावून लटकलेली होती. हे पाहिल्याच्या नंतर मी पूर्ण शॉक झालो. मला वाटलं की हे सगळं माझ्यामुळं झालं आहे. मी इतका भिलो की विचारता कामा नाही आहे. मला वाटलं की आता माझं व्हॉट्सअप मेसेज, माझी इन्फॉर्मेशन, माझा कॉन्टॅक्ट नंबर सगळं त्या मुलीपाशी गेलेलं आहे आणि पोलिसांनी जर पडताळणी केली तर मी अटकेल. आणि मला असं वाटू लागले की हे सगळं जे काही झालेलं आहे ते सगळं काही माझ्यासोबत घडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक SMS होतो आणि तो SMS असा असतो की तुझी जर इच्छा असली असती तर तू हे सगळं काही थांबवू शकला असता. हे फक्त आणि फक्त तुझ्याचमुळं झालेलं आहे. पण एक गनिमत, मी तुझ्यावर इतकी जास्त प्रेम करते ना की मला असं वाटत नाही आहे की या सगळ्या कारणामध्ये तुला फसवावं आणि त्याच कारणामुळं तू याच्यामध्ये फसणार नाहीस. जग तुझी लाईफ. तू मला जे धोके दिलेले आहेत, तू माझ्या मनाच्या विरोधात जे कामं केलेले आहेत किंवा तू माझ्या माघारी जे कामं केलेले आहेत ते सगळं काही मला माहीत झालेलं आहे आणि मी माझं आयुष्य इथंच संपवते. तुला हे माझे 2 फोटो जेव्हा पण भेटतील तेव्हा समजून जा की तुझ्यासाठी मी या जगामधून गेलेली आहे. खूपच विचित्र प्रकारे असा माझ्यासोबत काहीतरी घडू लागलं. मलाही कळत नव्हतं की नेमकं होतं आहे काय. तिच्या जर मोबाईलवरून व्हॉट्सअपवरून मला या प्रकारचे SMS आले तर तिचे घरचे गप्प का आहेत आणि तिच्या घरच्यांनी म्हणजे काही ॲक्शन का नाही घेतली. ते SMS येऊन मला महिना होत झाला होता तरीसुद्धा पोलिसांची काही ॲक्शन नाही आहे, तिच्या घरच्यांची काही ॲक्शन नाही आहे किंवा माझ्या घरी कोणी आलंच नाही. आणि मला कसं असं विचित्र फील होत होतं. म्हणजे इतकं सगळं आपल्या घरातली एक मुलगी मरतीये, फाशी घेते आणि ती आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर कोणाला तरी SMS पाठवते आणि त्यानंतर कोणी काहीही करत नाही. म्हणजे थोडंसं विचित्र प्रकार वाटतो ना. तर मग हे काय आहे हे जाणून घेण्यासाठी ती ज्या गावची होती त्या गावाला मी आणि माझा मित्र गेलो. थोडीशी विचारपूस केली. तर विचारपूस केल्याच्या नंतर असं माहीत झालं की ती मुलगी 4 वर्षाच्या अगोदरच डेथ झालेली आहे. आणि तिनं जसे मला फोटोज पाठवले होते त्याच पद्धतीमध्ये ती वारली होती. म्हणजे तिनं सुसाईड केलं होतं. आणि तिचे SMS आत्ता मला आले होते. ते हे खूपच विचित्र अनुभव आणि खूपच वेगळ्या प्रकारचं काहीतरी माझ्यासोबत घडलं होतं. मला माहीत नाही की हे
हॉरर टाईप आहे किंवा भीतीदायक आहे, पण खूपच विचित्र आहे. त्याच्यानंतर एकही SMS आला नाही किंवा काहीही नाही. आणि जेव्हा मी तिच्या गावामध्ये गेलो, जेव्हा मी बघितलं, त्यावेळेस माझ्या मोबाईलवर जे व्हॉट्सअपमध्ये SMS आले होते ते SMS पुन्हा ॲटोमॅटिकली डिलीट झाले. काहीच राहिलं नाही, ते नंबर पण नाही, ते SMS पण नाही आणि काहीच नाही. असं की तसं कधी SMS आलाच नाही, कधी तसं काही घडलंच नाही असं झालं. पण ते ज्या SMS वर ज्या व्हॉट्सअपवर मी बोललो होतो ते सगळं काही एक एक गोष्ट आज पण माझ्या लक्षामध्ये आहे. तर अशा प्रकारे काहीतरी एक विचित्र घटना माझ्यासोबत घडली होती. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी थोडीशी विचित्र, थोडीशी खालीवरी आहे, पण काय करणार, अशी स्टोरी आपल्याला आली होती आणि आपण अशी जशी आली तशी आपण तुम्हाला सांगितले. स्टोरी आवडल्या स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा स्टोरी तुम्हाला कशी वाटली. आणि जर तुमच्यापाशी अशी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला सबमिट करू शकता. चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.